मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं शीतल इंडस्ट्रीमध्ये. मित्रांनो आजचा टॉपिक थोडासा खास होणार आहे. कारण आजच्या टॉपिकमध्ये आपण अगरबत्ती व्यवसाय संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत, की मार्केटमध्ये आता अगरबत्ती व्यवसाय म्हणा किंवा समईवात, फुलवात किंवा धूपकांडी व्यवसाय, या व्यवसायांची क्रेज आहे मार्केटमध्ये. बरेचसे व्यावसायिक मित्र किंवा जे नवीन उद्योजक व्यवसायात उतरवण्याचं स्वप्न बघून या व्यवसायाकडे आकर्षित होतात. तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. थोडंसं माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा जो काही अनुभव आहे त्यातून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. कृपया माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर आजच्या टॉपिकवर बोलूयात. अगरबत्ती व्यवसायाबद्दल जर सांगायचं झालं, तर बरेचसे माझे नवीन व्यावसायिक मित्र असतात किंवा जे नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी अगरबत्ती व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु मार्केटमध्ये होतंय काय, की आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आल्यात नवीन-नवीन, की ज्या अगरबत्ती मशीन देतो, कच्चा मालही देतो आणि तुमचा तयार झालेला मालही मी परत घेतो. या बेसिसवरती किंवा आपण ज्याला बायबॅक म्हणतो. बायबॅक म्हणजे काय, की तुमचा तयार झालेला माल वगैरे परत कंपनी घेते. तर या बेसिसवरती बऱ्याचशा कंपन्या काम करतात आणि त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या फसवणूक देखील करतात. आता बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्यात, की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या फसवणूक करतात. त्या कशाप्रकारे तर मशीन डुप्लिकेट दिलं जातं. एकतर सगळ्यात पहिलं व्यवसायाचा कणा जो असतो तुमचा, तो मशीन असतं तुमचं. म्हणजे ज्या मशीनवरती तुम्ही प्रोडक्शन करणार आहात, ते मशीनच जर डुप्लिकेट मिळालं, तर पूर्ण व्यवसाय चौपट होऊन जातो पुढे तुमचा. म्हणजे मुळात डुप्लिकेट मशीनवरती तुमचं प्रोडक्शन निघणार नाहीये. सोबतच ती मशीन जास्त मेंटेनन्स काढेल. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तिला तुम्हाला खर्च करावा लागेल. म्हणजे जो तुमचा नफा व्हायला पाहिजे, तो नफा होण्याच्या ऐवजी मशीनला खर्च होईल. तर ते होता कामा नये. दुसरी गोष्ट अशी, मशीन तर डुप्लिकेट देतात बरेचसे लोकं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी केली जाते, की तुमचा तयार झालेला जो माल आहे, तो परत घेण्याचं तुम्हाला आश्वासन दिलं जातं. ते कायदेशीर कराराद्वारे किंवा नोटरी अग्रीमेंटद्वारे ते करार वगैरे करतात. कोणी 3 वर्षाचा, कोणी 5 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा करार वगैरे केला जातो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की तो करार डावलून म्हणजे करारामध्ये अशा काही जाचक अटी वगैरे लिहिलेल्या असतात, की त्या अटींना तुम्हाला क्रॉस करता येत नाही किंवा त्या अटीमुळे तुमचा माल घेतला जात नाही. मग बऱ्याच कंपन्या काय करतात, की त्या अटींच्या आडून म्हणजे करारात ज्या अटी लावलेल्या असतात, त्या अटींच्या आडून तुमचा माल रिजेक्ट करतात किंवा मग तुमचा माल घेतला जात नाही. काही कारणं दिली जातात, की आमच्याकडे आता स्टॉक भरपूर आहे किंवा तुमचा जो माल आलाय, सपोज तुम्ही 1000 किलो माल दिलाय, तर 1000 किलोपैकी 500 किलो खराब झाला. तर मग खराब झालेला माल तो रिटर्न भेटायला पाहिजे तुम्हाला. तो रिटर्नही दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी. मी म्हणत नाही, की सगळ्या कंपन्या फ्रॉड आहेत. परंतु मार्केटमध्ये नव्याने बऱ्याचशा कंपन्या आल्यात, की ज्या फक्त मशीन विकायचं टार्गेट ठेवतात. मग त्यामुळे होतंय काय, की ज्या जुन्या कंपन्या असतील मार्केटमध्ये किंवा ज्या प्रामाणिकपणे काम करतात, तर त्यांचंही नाव खराब होतं किंवा एकंदरीत अगरबत्ती व्यवसायाचं नाव खराब होण्याचं काम चालू आहे किंवा हे जे छोटे-मोठे व्यवसाय जसं की अगरबत्ती झालं, धूपकांडी झालं, समईवात, फुलवात, तर या व्यवसायांचं नाव खराब होण्याचं काम होतंय आणि त्याचंच कारण आहे, की आजचा हा व्हिडिओ बनवावा लागतोय, काही खास कारणासाठी. तर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती अशी देणार आहे, की अ, या व्यवसायात येण्यापूर्वी आपण काय तयारी करायची आहे किंवा आपल्याला काय माहिती काढायची आहे, कशाप्रकारे आपण व्यवसाय करायचा आहे. तर त्याबद्दल आज थोडंसं बोलणार आहोत. ज्यांना कुणाला अगरबत्ती व्यवसाय चालू करायचा आहे, तर खास त्यांच्यासाठी तुम्ही बायबॅक सिस्टममध्ये काम करत असाल. बायबॅक सिस्टममध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, की बायबॅक ही जी सिस्टम आहे, ती लाईफटाईमसाठी नाही ठेवायची आपल्याला. म्हणजे काय, की तुम्ही तयार माल कंपनी घेते, ठीक आहे, हरकत नाही. तुमची कंपनी जेन्युइन असेल, ज्या कंपनीसोबत तुम्ही काम करताय ती जेन्युइन असेल. आता आम्ही गेल्या 11 वर्षापासून या मार्केटमध्ये काम करतोय, अगरबत्ती व्यवसायामध्ये काम करतोय. 2014 ला आमचा स्टार्टअप आहे. 2014 पासून आजपर्यंत आम्ही लोकांना सर्व्हिस देतोय. 1000 पेक्षा जास्त कस्टमर आहेत आमचे, की ज्यांनी आमच्याकडून मशीन घेऊन व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यांचा विश्वास आहे आमच्यावरती. तर मग हे 1000 कस्टमर जे आहेत, ते 1000 कस्टमर आजपर्यंत व्यवस्थित काम करतात आहे मार्केटमध्ये. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास आमच्याकडून झालेला नाही किंवा कोणाचाही माल रिटर्न घ्यायला आम्ही नकार दिलेला नाहीये. मग हा विश्वास ज्या कंपनीचा टिकून आहे मार्केटमध्ये, अशी कंपनी तुम्हाला बघायची आहे. आम्ही आता इथं नोट करा, आम्ही असं म्हणत नाही, की तुम्ही आमच्याकडूनच मशीन घ्या. आमच्याबद्दलही मार्केटमध्ये पूर्ण चौकशी करा. मार्केटमध्ये तुम्हाला आमच्याकडून पूर्ण चौकशी करण्याची मुभा आहे, की तुम्ही मार्केटला चौकशी करा. तर मार्केटला चौकशी करायची म्हणजे काय करायचंय? प्रत्येक कंपनीचं Facebook अकाउंट असतं, त्यांचं YouTube चॅनल असतं, त्यांचं Insta पेज असतं, त्यांचे जुने कस्टमर असतात, त्यांचे रिव्ह्यू असतात Googleला वगैरे, बरोबर?
तर तुम्ही ते चेक करायचं. सर्वात प्रथम कंपनी किती जुनी आहे, त्यांचा जीएसटी नंबर आहे का? बरोबर. जीएसटी नंबर असेल तरी ती कंपनी जेन्युइन. काही नवीन कंपन्या आहेत की ज्यांचा जीएसटी नंबर वगैरे नाहीये, मग ते अपवाद आहे त्यातून. पण बऱ्याच वेळा काय होतं की जर कंपनी एवढ्या मोठ्या लेवलला काम करते तर तिचा जीएसटी नंबर असला पाहिजे. सोबतच कंपनीचं शॉप ॲक्ट लायसन, कंपनी रजिस्टर आहे का, कंपनीचा ओनर कोण आहे, या गोष्टी तुम्ही माहिती करून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळा आपलं काय होतं, कंपनीच्या स्टाफ सोबत किंवा जे ऑफिस स्टाफ असतो त्यांच्यासोबत बोलणं होतं, ओनर सोबत आपलं बोलणंच होत नाही. मग स्टाफ आपल्याला बऱ्याच वेळा काही चुकीच्या गोष्टी सांगतो. कस्टमर हे करण्यासाठी किंवा त्यांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे सल्ले दिले जातात. तर ते होता कामा नये. तुमचं ओनर सोबत बोलणं होतंय का? तुम्ही ज्या कंपनीसोबत काम चालू करणार आहात किंवा ज्या कंपनीकडून तुम्ही मशीन वगैरे घेऊन व्यवसाय चालू करणार आहात, तर त्या कंपनीच्या ओनरला तुम्ही ओळखता का? त्या ओनरची तुमची ओळख झाली, ती गरजेचं आहे. त्या ओनर सोबत ओळख होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही कंपनीचे जे बिझनेस अकाउंट आहे, म्हणजे कंपनीचं गुगल बिझनेस असेल, गुगलला कंपनीचं बिझनेस अकाउंट असतं. गुगलला त्या कंपनीची माहिती असते, कंपनीचं लोकेशन असतं. कंपनीच्या अकाउंटमध्ये रिव्ह्यू असतात जुन्या कस्टमरचे, की बाबा त्या कंपनीने त्यांच्यासोबत कसं वर्तन केलेलं आहे, त्यांना कशी सर्व्हिस दिलेली आहे. तर गुगल माय बिझनेस म्हणून गुगलचं एक फीचर आहे, ज्याच्यामध्ये कंपनीच्या सगळ्या डिटेल असतात. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला रिव्ह्यू वगैरे बघायला भेटतात, की एखाद्या कस्टमरला यांनी फसवलंय का? तर तो कस्टमर तिथे रिव्ह्यू टाकतो, की "हां बाबा, माझ्यासोबत फ्रॉड झालंय." तर मग तिकडे तुम्ही जायचं नाहीये. त्यानंतर येतं कंपनीचं YouTube चॅनल. YouTube चॅनललाही बरेचसे कंपन्या आजकाल प्रमोशनसाठी व्हिडिओ वगैरे टाकतात. तर त्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये आपल्याला समजतं, की या कंपनीने कोणाला फसवलेलं आहे का? हां, आता बऱ्याच वेळा काय होतं, की विनाकारण कोणी जरी कमेंट करून जातं, की बाबा हां, हे फ्रॉड आहेत किंवा हा बिझनेस चालत नाही. तर आपल्याला त्या कमेंट कन्सिडर नाही करायच्या. आपण अशा कमेंट बघायच्यात, की बाबा हां, या कंपनीने मला फसवलंय किंवा माझ्यासोबत असा काही फ्रॉड केलाय का? तर अशा कमेंट आपण ग्राह्य धरल्या तरी चालतं त्या कंपनीच्या. त्यानंतर कंपनीचे Facebook पेज असतील, Insta पेज असतील, त्याच्यावरती त्यांचे व्हिडिओ असतील, रील्स असतील, त्याच्यामध्ये लोकांच्या कमेंट असतात. ते आपलं बघणं गरजेचं आहे, की कंपनी फ्रॉड करते का कोणासोबत किंवा फसवते का? बऱ्याच वेळा काय होतं, की कंपनी किंवा अशा काही सोशल मीडियावरती कमेंट ऑफ केलेले असतात. तर मग माझ्या दृष्टीने जर एखादी व्यक्ती कमेंट ऑफ करते, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला लोकांनी काय कमेंट केल्यात किंवा दुसऱ्यांनी काय कमेंट केलं हे जर लोकांना दाखवायचं नसेल, तर नक्कीच तुम्ही काहीतरी फ्रॉड करता. तर मग ते कमेंट ऑफ असतील, तर तिथं थोडंसं शंका घेण्याचं कारण उत्पन्न होतं. मग कंपनीबद्दल ह्या सगळी चौकशी करून त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून माल मागवणं हे थोडंसं चुकीचं आहे. तुम्ही कंपनीला व्हिजिट करा एकदा. कंपनीच्या ऑफिसला व्हिजिट करा. त्यांचं गोडाऊन बघा. त्यांचं काही पॅकेजिंग वगैरे आहे का? त्यांचे काही मार्केटमध्ये ब्रँड आहेत का? याची चौकशी करा. त्यानंतर कंपनीच्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर सर्वात पहिले तर त्यांच्या ओनरशी भेटण्याचा आग्रह धरा. कंपनीचा जो कोणी ओनर आहे त्याला भेटण्याचा आग्रह धरा. त्याच्यासोबत चर्चा करा. तुमच्या ज्या काही शंका असतील तो त्या शंका दूर करू शकतो का? की तो उडवाउडीची उत्तरं देतोय. बरोबर? की तुम्हाला भविष्यात काही त्रास होईल असं काही ते उत्तर देतोय का? तर ते एकदा कन्फर्म करा आणि मगच त्यांच्यासोबत व्यवहार करा. व्यवहार करताना कंपनीच्या करंट अकाउंट सोबत व्यवहार करा. करंट अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करा. जे काही तुम्ही अमाउंट देणार आहेत, ती एकतर चेकने किंवा करंट अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करा. म्हणजे तुमच्याकडे लीगली प्रूफ राहतो त्या गोष्टीचा. म्हणजे कंपनी तुमची फसवणूक करू शकणार नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या झाल्या गोष्टी कंपनीबद्दल. त्यानंतर आता प्रश्न येतो ओरिजिनल डुप्लिकेट मशीनचा. बऱ्याच वेळा होतं काय मार्केटमध्ये, की आजकाल मार्केटमध्ये ओरिजिनल मशीनची कॉपी मिळते. आता ओरिजिनल मशीन काय आहे, तर मार्केटमध्ये आत्तापर्यंत ज्या मशीनचं प्रोडक्शन वगैरे चांगलं आहे, मेंटेनन्स कमी निघतो, ती नावाची मशीन आहे, माझ्या माहितीप्रमाणे तरी. आता बऱ्याच आणखी कंपन्या आहेत मार्केटला ज्या चांगलं काम करतात. तर त्यातल्या त्यात आमच्या माहितीप्रमाणे आम्ही 11 वर्षात जे काम करतोय, तर त्याप्रमाणे हाँगटन नावाची जी कंपनी आहे, मेड इन व्हिएतनाम आहे. व्हिएतनाम देशामध्ये तयार होतात या मशीन आणि आपल्याकडे इंडियामध्ये इम्पोर्ट केल्या जातात. तर या ज्या मशीन आहेत त्या ओरिजिनल मानल्या जातात किंवा चांगल्या क्वालिटीच्या मानल्या जातात. तर मग मी सजेस्ट करेल, की या हाँगटन नावाची मशीनच आपण घेणं योग्य राहील. त्या हाँगटनची मशीन घेताना बऱ्याच वेळा या हाँगटनची कॉपी केलेली मिळते मार्केटमध्ये. म्हणजे अगदी काही ठिकाणी अ, गुजरातसारख्या काही भागामध्ये किंवा दिल्ली साइडला या ओरिजिनल मशीनची कॉपी बनवली जाते. हुबेहूब दिसायला मशीन सेम. दोन्ही मशीन शेजारी-शेजारी ठेवल्या तर नवीन माणूस ओळखू शकत नाही. ज्या माणसाला या मशीनमधलं नॉलेज आहे किंवा ज्याला याची माहिती आहे, तोच माणूस हा फरक ओळखू शकतो. तर मग तुम्हाला हा फरक कसा ओळखायचा यासाठी आमच्या YouTubeवरती आम्ही काही जुने व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, की ओरिजिनल मशीन, डुप्लिकेट मशीनमध्ये काय फरक आहे? ते व्हिडिओ जाऊन बघा. त्यातला फरक जाणून घ्या आणि मग डिसिजन घ्या, की आपण जी मशीन घेतोय ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. तर
आपल्याला हे बघायचंय मशीन ओरिजिनल डुप्लिकेट आहे का. त्यानंतर कंपनीकडून रॉ मटेरियल वगैरे आपल्याला योग्य भेटतंय का. जे रॉ मटेरियल आपण घेणार आहोत ते रॉ मटेरियल क्वालिटी आहे का, त्यामध्ये क्वालिटी माल बनतोय का, याही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतर कंपनी सोबत जे लीगल अग्रीमेंट करणार आहोत आपण, ते लीगली होतंय का, की फक्त कंपनी ज्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला सह्या करून घेते, आपण प्रॉपर एखाद्या लॉयरकडे जाऊन ते अग्रीमेंट करतोय का, किंवा कोर्टात जाऊन आपण ते अग्रीमेंट करतोय का, याही गोष्टी गरजेच्या आहेत, त्याही लक्षात घेता आल्या पाहिजेत. त्यानंतर कंपनीला जेव्हा तुम्ही माल पाठवता त्यानंतर क्वालिटी चेक कसं केलं जातं, किंवा कंपनी तुमचा माल रिजेक्ट कुठल्या बेसिसवरती करणार आहे, या गोष्टी त्यांना अगोदर विचारून घ्या. बरोबर. आता आमच्याकडे जरी माल येत असेल कस्टमरचा, तर आम्ही पहिल्या याच्यामध्ये कधीच कस्टमरचा माल रिजेक्ट करत नाही. तर आम्ही असं मानतो, की फर्स्ट टाईम तो माल जो बनवतो कस्टमर, तो नवीन असतो त्या व्यवसायामध्ये. त्याला त्याबद्दल जास्त काही माहिती नसतं. बऱ्याच वेळा नवीन माणसाकडून चुका होण्याचे चान्सेस असतात. तरीही आम्ही काय करतो, की मशीन दिल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये त्यांच्याकडून वेळोवेळी फोटो घेत असतो. जो काही अगरबत्ती ते बनवतात किंवा जो काही तो माल बनवतात, त्यांचे आम्ही वेळोवेळी फोटो घेतो. त्या फोटोने होतं काय, की त्यांचं काही चुकतंय का? तर हे आपल्या लक्षात येऊन जातं, आणि जर चुकत असेल तर आपल्याला तिथंच क्लिअर करता येतं, त्यांची चूक सुधारून घेता येते. त्यामुळे मग त्यांचा माल रिजेक्ट होत नाही. आणि हे एवढं सगळं लक्ष देऊन, एवढं सगळी काळजी घेऊनही जर त्यांचा माल खराब येत असेल, तर आपण त्यांना समक्ष बोलवून दाखवतो, की "सर, तुमचा माल असा-असा झालाय, खराब आलाय, तो वाकडा आलाय, फुटलेला आलाय किंवा त्याला क्रॅक गेलेत." तर या गोष्टी जर होत असतील, तर त्या कशा सुधारवायच्या किंवा त्यापासून कसा माल वाचवायचा आपला, याचं त्यांना सजेशन दिलं जातं, याचे सल्ले दिले जातात. आणि त्यानंतर मात्र मग दुसऱ्या वेळेस त्यांनी अपेक्षित असतं, की त्यांनी तो माल व्यवस्थित देणं गरजेचं आहे. दुसऱ्या वेळेस आपण माल एक्सेप्ट करतो, जरी खराब आला तरी. बरोबर. आणि जर दुसऱ्या वेळेसही त्यांना सल्ला देऊन ते अप्लाय करत नसतील, तर मग मात्र कस्टमर मनापासून काम करत नाहीये, त्यांची चुकी आहे. तिसऱ्या वेळेस मात्र आपण तो माल रिजेक्ट करतो. 2 वेळेस आपण चुकीचा जरी असेल तरी तो एक्सेप्ट करतो, पण थर्ड टाइम आपण तो रिजेक्ट करतो. का? तर त्यांना आपण सुधारणा करण्याचा सल्ला देऊनही ते जर सुधारणा करायला तयार नसतील, तर तो माल कंपनी घेऊन स्वतःचं नुकसान करू शकत नाही. बरोबर? तर हे सगळ्या गोष्टी झाल्या मालाबद्दल, मशीनबद्दल. आता व्यवसाय वाढवायचा कसा आपला, आणि या व्यवसायात टिकून कसं राहायचं? बऱ्याच वेळा काय होतं, आपला मराठी माणूस, मी खास मराठी माणूस म्हणतोय, मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस. मला विशिष्ट कुठल्या जातीला किंवा कुठल्या धर्माला मला इथं नोट करायचं नाहीये. महाराष्ट्रीयन माणूस, ज्याने महाराष्ट्रात जन्म घेतलाय, जो महाराष्ट्रात राहतो आणि जो महाराष्ट्राच्या मातीशी प्रामाणिक आहे, तो मराठी माणूस. तर मराठी माणूस व्यवसायामध्ये टिकत नाही. का नाही टिकत? तर त्याचे बरेचसे कारण आहेत. मराठी माणसाला सातत्य नकोय, कष्ट कमी पाहिजेत. बऱ्याच आता असं, हां, सगळेच मराठी माणसं अशी आहेत का? तर नाही. बऱ्याच जणांची मेहनत करायची तयारी असते. काही अपवादही आहेत. परंतु बरेचसे जे नवीन व्यवसायात उतरतात त्यांना कमी मेहनतीत जास्त पैसा हवाय. तर मित्रांनो, असं होऊ शकत नाही. तुम्हाला जास्त पैसा हवाय तर तुम्हाला जास्त मेहनत करावीच लागेल. बऱ्याच वेळा आपण मशीन घेतो, रॉ मटेरियलही घेतो, इन्व्हेस्टमेंटही भरपूर करतो. परंतु ज्यावेळेस आपण माल बनवायला घेतो त्यावेळेस 7-8 तास आपल्याला एका जागेवर बसून काम करायचं असतं. मग त्याची आपली तयारी नसते. मग मी म्हणेल, की ही जर तुमची तयारी नसेल मेहनत करायची, तुमचे जर माल मिक्स करायला हात काळे करायची तयारी नसेल, तर तुम्ही व्यवसायात उतरू नका. तुमचा जन्म व्यवसायासाठी झालाच नाहीये. अशाने एक कस्टमर कमी होईल किंवा मग आमचं कस्टमर जाईल, याने आम्हाला काही फरक पडत नाही. परंतु तुमच्या मेहनतीचा जो पैसा आहे तो चुकीच्या ठिकाणी लागला जाईल. कारण तुम्ही व्यवसायासाठी बनलेच नाहीयेत मग. जर तुमची मेहनत करायची तयारी नाहीये, जर तुमचे हात काळे करायची तयारी नाहीये, तर तुम्ही व्यवसायासाठी बनले नाही, तुम्ही नोकरीच करा. ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा त्यांची मेहनतीची तयारी हवी. बरोबर. तुमचे हात काळे करण्याची तयारी हवी. जिथं तुम्हाला एखादा माणूस कमी पडेल, तिथं ऐनवेळेस तुम्हाला स्वतः उभा राहून काम करावं लागतं व्यवसायामध्ये. तर याची तयारी ज्या व्यक्तीची असेल त्यानेच व्यवसाय करावा. भविष्यात तुम्ही व्यवसाय करणार असाल तर मेहनत करायची तयारी ठेवा. हां, ठीक आहे, तुमच्याकडे लेबर आहे, मजूर आहे, ते सगळं काम करतात. तुम्ही ते मॅनेज करताय, चांगली गोष्ट आहे, तुम्ही मोठ्या लेव्हलला करताय. बट तरीही तुम्हाला मेहनत करावीच लागते. मग ती शारीरिक असू, मानसिक असू. मॅनेजमेंट का होईना तुम्हाला व्यवस्थित करावं लागतं. तुम्ही माणसाकडून काम करून घेताय. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही ट्रेन केलेली माणसं असतात, अचानक काम सोडून जातात. मग त्यावेळेस काय? तुम्ही व्यवसाय बंद ठेवणार का? नाही ठेवू शकत. नवीन माणूस बोलवावा लागतो, त्याला ट्रेन करावं लागतं. कधी-कधी माणूस भेटत नाही. मग त्यावेळेस प्रोडक्शन बंद ठेवता येत नाही. आपल्याला स्वतः फील्डवरती उतरावं लागतं, काम करावं लागतं. ही ज्याची तयारी असेल त्याने व्यवसायात उतरायचं. मग त्यांच्या पाठीशी आम्ही आहोतच. तुम्हाला जिथं कमी पडेल तिथं आम्ही सल्ला द्यायला तयारच आहोत. परंतु तुमची तयारी पाहिजे व्यवसायाची. आजचा व्हिडिओ, हा जो व्हिडिओ आहे, हे बनवण्याचं कारणच हे की माझ्याकडे बरेचसे नवीन मुलं येतात, 20-21 वर्ष वय त्यांचं, जे नवीन-नवीन कॉलेज झालंय आणि व्यवसायाच्या शोधात असतात. तर ते कॉन्टॅक्ट करतात आणि दादा आम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे. पण मग किती पैसा कमवू आम्ही महिन्याला वगैरे. त्यांचं पहिलं टार्गेट असतं की आम्ही महिन्याला पैसा किती कमवू.
मी म्हणाल की तुम्ही एकदा चालू तर करा. पैसा किती कमवू ठीक आहे, पैसा महत्वाचा आहे व्यवसायात. परंतु फक्त पैसाच बघणं हे चुकीचं आहे. तुम्ही व्यवसायात तुमचं नाव कमवायचंय, तुम्हाला पैसा कमवायचा आहे, तुम्हाला इज्जत कमवायची. तुमचा ब्रँड फेमस करायचा आहे मार्केटमध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण एक उत्तम व्यावसायिक किंवा एक सक्सेसफुल व्यावसायिक होऊ आणि त्यासाठी जे काही सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हां, आता असंही नाही की मी सक्सेसफुल व्यावसायिक आहे. मी स्ट्रगल करतोय. गेल्या 11 वर्षापासून मी माझ्या व्यवसायाला स्टेप बाय स्टेप वाढवतोय. जिथं मी एका मशीनपासून चालू केलं होतं, तिथं आज माझ्याकडे मार्केटमध्ये हजारोपेक्षा जास्त मशीन मी दिल्यात. माझ्या स्वतःचं प्रोडक्शन प्लॅन्टला 10 ते 12 मशीन चालू आहेत. माझे स्वतःचे ब्रँड आहेत. तर मग मी म्हणत नाहीये की मी सक्सेसफुल आहे. मी सक्सेसकडे वाटचाल करतोय आणि एक दिवस नक्कीच मी सक्सेस गाठणार आहे. तर मी खूप हुशार आहे किंवा मी खूप काही कमवलंय आणि मग तुम्हाला सल्ला देतोय असं मुळीच नाहीये. फक्त काय, की या 11 वर्षात जे काही अनुभव आलेत, ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. जेणेकरून माझे नवीन जे कोणी मित्र आहेत, जे कोणी व्यवसायात उतरतील, जे कोणी व्यवसायात उतरू इच्छितात, ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे, तर त्यांच्याकडून चुका होऊ नये. त्यांनी चुकीच्या मार्गाने जाऊन व्यवसायात पदार्पण करू नये किंवा चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन व्यवसाय सुरू करू नये. जेणेकरून त्यांना नुकसान होईल किंवा त्यांच्या आई-वडिलांचा म्हणा किंवा त्यांचा म्हणा मेहनतीचा पैसा वाया जाणार नाही. एवढीच तळमळ आहे आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही शंका असतील कमेंटमध्ये विचारा, नक्कीच उत्तर दिलं जाईल. आणि ज्यांना कोणाला व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून व्यवसायाची माहिती घेऊ शकता. आम्हाला